नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा अशी एक गोष्ट झाली. म्हणजे बातम्या बघितल्या ज्या दोन तीन एकमेकाशी संबंधित, आणि मला अचानक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली. विषय असा झाला की मला वाटतं तमिळनाडूच्या काहीतरी अर्थसंकल्पामध्ये तिथले द्रमुकचे मुख्यमंत्री M K स्टालिन यांनी जी सध्या हिंदी विरोधी किंवा केंद्र विरोधी भूमिका घेतली आहे, त्याचं एक अनाठाई घटनाबाह्य पाऊल टाकलं. आणि भारत सरकारने ज्याला रुपयाचं एक प्रतीक म्हणून तो काढलेला आहे, ते जे प्रतीक आहे ते बदलून त्यांनी रुपयाचं सिम्बॉल तमिळनाडूसाठी वेगळं करून दाखवलं. तमिळनाडूच्या अर्थसंकल्पात वेगळं करून दाखवलं. ते काय द्रविडियन लिपीमध्ये वगैरे आहे. आणि त्यावरून हलकल्लोळ माजला की तुम्ही तो देवनागरीतला किंवा हिंदीतला हा आमच्या माथी मारता. म्हणजेच तुम्ही हिंदी भाषा आमच्या माथी मारता आणि ते आम्ही सहन करणार नाही वगैरे वगैरे. ही द्रमुकची नवी भूमिका नाही. ही गेली 70 वर्षापेक्षा जुनी भूमिका आहे. आणि त्यातूनच द्रविड चळवळ किंवा द्रविड मुन्नेत्र कळघम नावाचा पक्ष तमिळनाडूत सत्तेवर आला. मला हे आत्ता तुम्हाला एवढ्यासाठी सांगायचंय की त्यावरून नॉर्मल जे वाद असतात, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही वगैरे, द्विभाषा सूत्री, त्रिभाषा सूत्री, हे सगळे चर्चा आणि वाद होत असतात. पण हे वाद सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच असं झालंय की ज्याला दक्षिण भारत असं म्हणतात. आणि सध्या पुढल्या काळामध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जो फेरफार होणार आहे, नवी रचना होणार आहे, त्यामध्ये दक्षिण भारताचं महत्त्व कमी करून उत्तर भारताचं महत्त्व वाढवण्याचा डाव आहे, असाही एक नॅरेटिव्ह फैलावला जातोय. या परिस्थितीमध्ये त्या द्रविड भाषेतल्या रुपयाचं जे प्रतीक आहे आणि ते घुसवण्याचा प्रयत्न M K स्टॅलिनने केल्यानंतर दक्षिणेतल्याच एका महत्वाच्या राजकीय नेत्याने त्याचा जो कडाडून विरोध केलाय, त्याचं मला कौतुक वाटतं. कारण नॉर्मली असं झालं की कर्नाटक, काय तो तेलंगणा, आंध्र, म्हणजे कानडी, तेलुगू, मल्याळम आणि द्रविड हे सगळे दाक्षिणात्य राज्य आहेत आणि तिथले समाज घटक आहेत. ते उत्तर भारताच्या विरुद्ध आहेत असं चित्र रंगवलं जातं. आणि मग हिंदी भाषा असो किंवा वेगवेगळं कारण असो, भाजप हा उत्तर भारतीय पक्ष आहे. मग काँग्रेस हा उत्तर भारतीय पक्ष नव्हता का? पण हे वाद उकरून काढले जातात आणि आपापले काय ते राजकीय हेतू साध्य करण्यासाठी यातला मुद्दा तोडून मोडून वापरला जातो. आणि त्यावेळेला मग कुठल्याही पक्षातले असो, सगळे तमिळी, सगळे कानडी, तेलुगू एकत्र येतात. तुम्हाला आठवत असेल, वेगवेगळ्या वेळेला असे प्रसंग झालेले आहेत. ज्या वेळेला कर्नाटकामध्ये काँग्रेसचं राज्य असतं, तेव्हा इथले काँग्रेसवाले सीमा प्रश्नावर मौन धारण करतात. आणि जेव्हा कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार असतं, त्यावेळेला इथले भाजपवाले सीमा प्रश्नावर मौन धारण करतात. इतकं ते दक्षिण भारतामध्ये भाषिक वर्चस्व वर्चस्व आहे. अगदी काही वर्षापूर्वी मला वाटतं बेंगलोरमध्ये मेट्रो रेल्वे जी आहे, त्या मेट्रोच्या वेगवेगळ्या स्टेशनवर देवनागरी किंवा हिंदी भाषेत लिहिलेली स्टेशनची नावं त्याच्यावर डांबर फासण्यापर्यंत मजल गेली होती. द्रविड DMKची भूमिका ही त्यापेक्षा फार वेगळी असं म्हणण्याचं कारण नाही. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की पहिल्यांदा असं दिसलं की दक्षिण विरुद्ध उत्तर हे जे काय नॅरेटिव्ह पुढे राबवला जातो, त्याला शह देण्यासाठी पहिल्यांदा एक दाक्षिणात्य नेता उभा राहिलाय. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी की तो दाक्षिणात्य नेता चक्क शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या भाषेत बोलतोय.
आता बाळासाहेबांची म्हणजे मराठी अभिमानाची भाषा, आणि दुसरीकडे स्वतः हिंदी भाषिक, हिंदी भाषेचा फार मोठा समर्थक नसलेले बाळासाहेब, आणि दुसरीकडे तो तेलुगू नेता, स्वतः दाक्षिणात्य, त्याची हिंदी भाषा नाही तरी तो हिंदीच्या बाजूने लढायला उभा राहिला. हे दोन नेते आहेत. मध्यंतरीचा अंतर जे आहे ते जवळजवळ 50 वर्षापेक्षा अधिक काळाचं आहे. आणि जो मुद्दा जो मुद्दा ह्या आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पवन कल्याणने उभा केलाय, तो नेमका बाळासाहेबांनी 55 वर्षापूर्वी निर्माण केलेला किंवा उभा केलेला मुद्दा आहे. आपण द्रविडियन आहोत, आपल्याला उत्तर भारतीय वर्चस्व नको, आमची द्रविडियन संस्कृती स्वतंत्र आहे, आमची भाषा वगैरे वगैरे जे अभिमान बोलतात, त्यातला पोकळपणा वारंवार अनेकांनी दाखवलेला आहे, सांगितलेला आहे. पण दुखण्यावर बोट ठेवण्याची जी किमया बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती, ती चतुराई पवन कल्याणने दाखवली, म्हणून मी त्याची पाठ थोपवतो. या सगळ्या डीएमकेच्या, एम के स्टॅलिन आणि द्रविड डीएमकेच्या हिंदी विरोधी किंवा उत्तर भारत आणि भाजप विरोधी भूमिकेत जो फॉल्ट आहे, जी त्रुटी आहे किंवा जी भामटेगिरी आहे, ती पवन कल्याणने बरोबर सांगितली. तुम्ही एवढे कडाडून हिंदी विरोधक असाल तर मग दक्षिणेत यशस्वी होणाऱ्या, द्रविड भाषेत यशस्वी होणाऱ्या, धंदा करणाऱ्या अनेक तमिळी चित्रपटांचं डबिंग हिंदीमध्ये करून त्याचा धंदा करून उत्तर भारतातून पैसे कशाला मिळवता? तुमचा हिंदी विरोध एवढा मोठा आहे ना, आणि तमिळ भाषेतले सिनेमा हे प्रचंड चालतात, चांगला धंदा करतात. तुम्हाला हिंदी भाषिक प्रेक्षकाची गरज काय? हा सवाल पवन कल्याणने विचारलाय. एवढा द्रविड भाषेचा अभिमान आहे तर सगळ्याच्या सगळ्या तमिळ सिनेमा त्यांचं हिंदीतलं डबिंग बंद करून दाखवा. नेमकी ही भूमिका 50-55 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती. आणि लक्षात ठेवा, बाळासाहेब हिंदी सिनेमाच्या समर्थनासाठी उभे राहिले होते, हिंदी भाषेच्या समर्थनासाठी डीएमकेच्या राज्याविरुद्ध दादागिरी विरुद्ध उभे राहिले होते. तो सिनेमा होता दो कलिया. दो कलिया दो कलिया नावाचा चित्रपट एव्हीएम नावाच्या सॉरी, हा एव्हीएम एव्हीएम नावाच्या तेव्हाच्या दक्षिणेतल्या सगळ्यात मोठ्या एका चित्रपट कंपनीने काढलेला सिनेमा होता. चित्रपट हिंदी होता, निर्माता दिग्दर्शक तमिळ होते, एव्ही मय्यप्पन, आणि त्यामध्ये विश्वजित आणि माला सिन्हा हे हिरो आणि हिरोईन होते. आणि बाल कलाकार होती, तिचं नाव बाल कलाकार म्हणून काय होतं मला माहित नाही, पण पुढच्या काळात तीच नीतू सिंग म्हणून नावारूपाला आलेली हिंदी अभिनेत्री होती. तिने त्या दो कलिया ह्या चित्रपटामध्ये दुहेरी भूमिका केली होती, डबल रोल केला होता. तो चित्रपट मला आठवतो. तो चित्रपट लागला त्याच काळामध्ये दक्षिणेत हिंदू विरुद्ध, प्रामुख्याने तमिळनाडूमध्ये हिंदू विरोधी मोठी चळवळ सुरू झाली होती. तमिळनाडूमध्ये कुठेही हिंदी चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही अशी भूमिका द्रमुकने घेतली होती. आणि त्याविरुद्ध केंद्र सरकार पण गप्प होतं. सगळे सोकॉल्ड राष्ट्रीय नेते आणि हिंदी भाषिक नेते सुद्धा चिडीचूप बसले होते. अशा वेळेला हिंदी भाषेचं समर्थन करायला आणि हिंदी भाषेच्या बचावाला उभा राहणाऱ्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे होतं, जे हिंदीचे नव्हे तर मराठीचे अभिमानी होते. आणि बाळासाहेबांनी जाहीर केलं, जर तमिळनाडूमध्ये हिंदी चित्रपट दाखवला जाणार नसेल तर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये तमिळनाडूतून येणाऱ्या प्रत्येक चित्रपटावर बंदी घातली जाईल, मग तो हिंदी असला तरी चालेल. दो कलिया हा चित्रपट
तसा संपूर्ण हिंदी भाषिक होता. त्यातले कलाकार सगळेच्या सगळे लोक, दिग्दर्शक आणि निर्माता सोडला तर हिंदी होते. विश्वजीत, माला सिन्हा वगैरे. बेबी सोनिया मला वाटते त्या नीतू सिंगचं त्या सिनेमातलं बेबी सोनिया असं काहीतरी नाव होतं. आणि त्या चित्रपटाच्या पहिल्या पहिल्याच शोला बाळासाहेबांनी बंदी घातल्यामुळे शिवसैनिकांनी सगळ्या मुंबईच्या जिथे जिथे दो कलिया चित्रपट लागला होता तिथे निदर्शक न करून तो सिनेमा बंद पाडला. आणि इतका घाबरला तो तमिळनाडूचा निर्माता ए व्ही मय्यप्पन, की तो धावत मुंबईला आला, मातोश्रीवर आला आणि माफी मागितली. तेव्हा बाळासाहेबांनी त्याला अट घातली होती की जा तुझ्या मुख्यमंत्र्याला सांग, जर तमिळनाडूच्या बाहेरून हिंदी भाषेतून पैसा मिळवायचा असेल तर तमिळनाडूमध्ये सुद्धा हिंदी चित्रपटाचं प्रदर्शन सुखरूप झालं पाहिजे. आणि तमिळनाडूमध्ये हिंदी चित्रपट लावायला भाग पाडणारा तो नेता बाळासाहेब ठाकरे होता. आणि लक्षात ठेवा, बाळासाहेबांनी काय मुद्दा काढला होता? तुम्हाला धंदा करायला, पैसे कमवायला उर्वरित भारत पाहिजे, हिंदी भाषा पाहिजे. तमिळी नेत्याला, तमिळ निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला पैसे पाहिजेत तर चित्रपट हिंदीत काढणार. आणि हिंदी भाषेत ओरिजिनली निर्माण झालेला तमिळनाडू बाहेरचा हिंदी सिनेमा हा तमिळनाडूमध्ये दाखवायचा नाही, ही मस्तवालपणा हा चालणार नाही. धंद्यासाठी भारत पाहिजे, पण तमिळनाडूमध्ये मात्र हिंदी चालणार नाही, ही भूमिका आम्ही स्वीकारणार नाही, आम्ही मानणार नाही. आणि तुम्ही तिकडे प्रतिबंध करत असाल तर इथे तमिळी चित्रपटाला आणि तमिळनाडूतून आलेल्या हिंदी चित्रपटाला सुद्धा बंदी करू. ही जी बाळासाहेबांची भूमिका होती नेमकी 30-50 वर्षांनी, मला वाटते तो सिनेमा 1970-71चा होता. बाळासाहेबांची तीच भूमिका आज आंध्र प्रदेशचा पवन कल्याण नावाचा एक अभिनेता, राजकीय नेता वापरतोय. तो आंध्र प्रदेशचा उपमुख्यमंत्री आहे, चंद्राबाबू नायडू यांच्या सोबत सरकारमध्ये आहे. त्याचा स्वतःचा वेगळा पक्ष आहे, जनकल्याण काय सेना म्हणून. मुद्दा असा आहे की जी भूमिका बाळासाहेब 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 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब मराठी माणसांचा आवाज वगैरे बोलणारे आहेत, त्यापैकी कोणालाही पवन कल्याण हा आज बाळासाहेबांना कधीही न भेटलेला शिवसैनिक त्यांच्या भाषेत बोलतो हे सुद्धा कळत नाही आणि सांगता येत नाही. असे लोक आज उद्धव ठाकरेंचं तावा तावाने समर्थन करत असतात, शिवसेनेचे गोडवे गात असतात. त्यापैकी किती लोकांना बाळासाहेबांची आणि पवन कल्याणच्या भूमिकेतलं साम्य दिसलं किंवा सांगावंसं वाटलं? हा, गदारोळ झालाय. तमिळनाडू किंवा एम के स्टॅलिन यांनी ज्या भूमिका घेतल्यात त्यावरून गदारोळ खूप झालाय. त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये त्या रुपयाचं जे प्रतीक आहे ते बदलण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरून हलकल्लोळ झाला. पण नेमकी अशीच भूमिका जेव्हा तमिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून करुणानिधी तेव्हा होते, एम के स्टॅलिनचे वडील तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते, त्यांना आव्हान देताना बाळासाहेबांकडे महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा एक आमदार सुद्धा नसेल, पण हिंमत होती. आवाजात आवाज कुणाचा असं म्हणतात ना, आवाज कुणाचा? तो बाळासाहेबांचा होता. आवाज कुणाचा? शिवसेनेचा असं म्हटलं जायचं, पण आवाज बाळासाहेबांचा होता. आणि त्या आवाजाला मद्रासमधून, आजच्या चेन्नईमधून धावत एक चित्रपट निर्माता मातोश्रीपर्यंत आला होता. तो दबदबा शिवसेनेचा आज राहिलाय का? माझे वडील पळवले, माझं चिन्ह पळवलं, माझा पक्ष पळवला म्हणणाऱ्यांना तो दो कलिया चित्रपट, त्या निमित्ताने झालेलं भाषिक राजकारण, विरोध वगैरे काय आठवतंय? जे कोणी त्यांचं समर्थन उद्धव ठाकरेंचं करणारे चमचे चाटुकार वगैरे आहेत, त्या कोणाला तरी दोकलिया नावाचा सिनेमा होता आणि त्याच्यात काय काय झालं होतं, त्या निमित्ताने काय राजकारण झालं होतं, काही आठवत नाहीये. काही आठवत नाही. आठवणार का? माहिती पण नसेल.
आठवणं तर दूरची गोष्ट आहे. ज्यांची हयात शिवसेनेची आणि बाळासाहेबांची निन्नानालसी करण्यात गेले, ते आज शिवसेनेचं भूमिका मांडतात, विचार मांडतात, तिथेच कळतं की शिवसेना उबाठा म्हणून का लयास गेलेली आहे. का अशा उद्धव ठाकरेंच्या तावडीतून एकनाथ शिंदेना शिवसेना बाळासाहेबांची वाचवावी लागली. मी जेव्हा परत परत सांगतो की एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवली, कोणापासून वाचवली? उद्धव ठाकरेंपासून वाचवली. आमदार, नगरसेवक ही बाळासाहेबांची ताकद नव्हती. त्यांच्या आवाजाबरोबर रस्त्यावर उतरणारी तरुणांची फौज ही शिवसेनेची ताकद होती. मुद्दे होते. किती बघा, राष्ट्रीय मुद्दा घेऊन एक प्रादेशिक पक्षाचा, दुबळ्या प्रादेशिक पक्षाचा नेता एक राष्ट्रीय मुद्दा घेऊन उभा राहिला आणि तमिळनाडूचं राजकारण हादरवून गेला. तो पवन कल्याण आज तीच भाषा बोलतोय. तो कधी बाळासाहेबांना भेटलेला नसेल, पण बाळासाहेब सत्य सांगत होते आणि पवन कल्याण आज सत्य सांगतोय. त्यामुळे त्यांचं नातं जोडलं जातं. त्या घरात जन्माला येऊन त्या पित्याच्या पोटी जन्माला आल्यामुळे कोणी बाळासाहेबांचा वारस होत नाही. मी तर म्हणेन की आज ज्या प्रकारची भूमिका एम के स्टॅलिनला ठणकावून सांगतोय पवन कल्याण, पवन कल्याण हा बाळासाहेबांचा मुलगा असल्यासारखा आहे, वारस असल्यासारखा आहे. कारण नेमकी तीच भूमिका, आणि तो सांगत नाही. तो ही बाळासाहेबांची भूमिका आहे हे बिचाऱ्या पवन कल्याणला माहिती पण नसेल. पण दोघांनी एकच भूमिका घेतली आहे, जी योग्य भूमिका आहे, जी राष्ट्रीय भूमिका आहे. मुद्दाम हा विषय मला सांगायला लागला. आजचे जे पत्रकार आहेत जवळजवळ सगळे, एखाद दुसरा कोण कुमार केतकर वगैरे सापडेल की ज्याला हे दोकलिया वगैरे आठवेल. बाकीची नवी पोरं आहेत, त्यांना यातलं काही माहिती सुद्धा नसेल. कारण त्यांचा बाळासाहेब ठाकरे, त्यांची शिवसेना ही सगळी 85-87 नंतरची आहे. 1985च्या आधी शिवसेना होती आणि तिचा किती दबदबा होता याची जी अनेक कारणं आहेत, त्यामध्ये हा दो कलिया नावाचा चित्रपट अतिशय महत्वाचा टप्पा आहे. मुद्दा असा आहे मित्रांनो, की डीएमके जे करतोय, अर्थात ती धडपड आहे. एम के स्टॅलिनला माहिती आहे, त्याला असं वाटतं की अनेकदा काय होतं की पाकिस्तानची जी आज अवस्था आहे, पाकिस्तानचा क्रिकेट संघ एक काळ काय होता, आम्ही अमुक होतो, आम्ही जगावर राज्य केलं, आम्ही विश्वचषक जिंकला, असं सांगणाऱ्यांकडे आज कर्तबगार खेळाडू राहिलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानची दुर्दशा झाली आहे. पण अभिमान मात्र 20-30 वर्ष जुना आहे. इम्रान खान, जावेद मियादाद, कोण वसीम अक्रम, आमचे एकापेक्षा एक दिग्गज होते वगैरे वगैरे. आज तुमच्याकडे काय आहे? आज तुमच्याकडे काय? आणि ते नसलं की या जुन्या आठवणी उकरून काढायला लागतात आणि त्याचं भांडवल राजकारणात करावं लागतं. जे उद्धव ठाकरे करतायत तेच मुख्यमंत्री पदावर बसलेल्या एम के स्टॅलिनला करावं लागतंय. आपल्या पित्याने 40-50 वर्षापूर्वी ज्या काय खेळी खेळल्या राजकारणात, त्या खेळींचं पुनरुक्ती पुनरुज्जीवन करायचा प्रयास एम के स्टॅलिन कडून चाललाय. कारण गेल्या 4-5 वर्षामध्ये, आणखी 1.5 वर्षामध्ये तमिळनाडूच्या निवडणुका होतील. त्या निवडणुका परत जिंकणं अवघड आहे हे दिसतंय. आणि म्हणून एम के स्टॅलिन आता कालबाह्य झालेल्या त्या द्रविडी आणि हिंदी, हिंदी विरुद्ध द्रविड, उत्तर विरुद्ध दक्षिण असला खेळ खेळतो. त्याला माहिती आहे की आता आपण केलेल्या कामावर मतं मागू शकत नाही. एकाच वेळेला इतके विरोधक आपल्या विरोधात आहेत आणि आपलं कर्तृत्व जे आहे ते इतकं तोकडं आहे की फक्त मुलाला उपमुख्यमंत्री करण्यापलीकडे आपण गेल्या 3 वर्षात, 4 वर्षामध्ये काही करू शकलेलो नाही. ही जी मनातली भीती आहे, ती भीती घालवण्यासाठी मग दक्षिण विरुद्ध उत्तर आणि द्रविड, तमिळ विरुद्ध हिंदी असा वाद उकरून काढलाय. पण अशा लोकांना त्यांची अवकात आणि त्यांची पायरी दाखवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंसारखा नफ्या तोट्याची पर्वा न करणारा नेता लागतो आणि पवन कल्याण हा तसा नेता आहे.
म्हणून अगदी अलीकडेच जेव्हा सनातनचा विषय आला, तेव्हा एम के स्टॅलिनच्या मुलाने, जो उपमुख्यमंत्री आहे, त्याने सनातन हा व्हायरस आहे तो संपवला पाहिजे अशी भाषा केली. तेव्हा दक्षिण भारतातूनच हा पवन कल्याण उभा राहिला. मी हिंदू आहे, मी हिंदू योद्धा आहे आणि हिंदुत्वासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावू शकतं, असं ठणकावून सांगत तोच पवन कल्याण उभा राहिला. मी त्याला बाळासाहेबांचा वारस समजतो. बाळासाहेबांच्या मनातला जो शिवसैनिक आहे, त्याचं साक्षात रोपडं मला त्या पवन कल्याणमध्ये दिसलं. आणि योगा दिसलं म्हणजे तो बोलत होता म्हणून. पण आत्ता ज्या वेळेला त्यांनी नेमकी बाळासाहेबांची तब्बल 50 वर्षापूर्वीची भूमिका घेतली, ज्या भूमिकेने 50 वर्षापूर्वी एम के स्टॅलिनच्या पित्याला सुद्धा नामोहरम करून टाकलं होतं तमिळ विरुद्ध हिंदीमध्ये, नेमकी तीच भूमिका आज उद्धव ठाकरेंना आठवत नाही आणि पवन कल्याण तीच भूमिका घेत असेल, तर त्यालाच बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हटलं पाहिजे. मित्रांनो, जास्त बोलत नाही, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.